कुठे जाऊ मी पहिले? कोणाला सांगू? सुनीता वहिनीला सांगू का शांता काकूला सांगू? गोष्ट तर तशी मोठी भारी आहे, सांगण्यात तर खूप उत्सुकता होऊन गेली आहे, पण कोणाला सांगू? विचार करू दे पहिले. तशी तर अंदरून खूप खुशी होऊन राहिली, पण सवय तर आहेच म्हणा मला ते गोष्ट. खूप मोठा जाकपाट लागला, पण मी करू काय? कोणाजवळ सांगू? शांता काकू जर डायरेक्ट सांगितलं तर ते ऐकणार नाही, खरं नाही पकडणार. चाल पहिले सुनीताजवळ जातो आणि तिलाच इमोशनल होऊन सांगतो का मला खूप कदर आहे, खूप फिकर आहे शांता काकूची. तसंच करतो मी आता. पद्मा काय येऊन राहिली एवढ्या स्पीडनं इकडे? आता कोणतं काम पडलं इले? सुनीता वहिनी, तुम्ही कुठे चालल्या का? बसले आहे म्हणतो बाहेर. हो बाहेरच म्हणा. चंदा आलती सकाळीच, इकडे गेली पाटलिंग काकूच्या घरी. तर मला म्हणे चालन का म्हणे, शांता काकूचं तर पोट खराब झालं होतं म्हणे, तर आपणच जाऊ म्हणे तरोड्याच्या भाजीले. मग उद्या आणखीन आषाढी अखाडी आहे म्हणे, तर घेऊन येऊ म्हणे भाजी. मग मोठी मोठी होईन म्हणे तर खाऊशा लागणार नाही म्हणे, जरड होईन म्हणे. चालशील तर चालते का तू? पण तुला तर आवडत नाही म्हणते भाजी. चंदा येऊन राहिली का? हो चंदा येऊन राहिली ना. मग तिकडूनच चहाच्या घराकडून जातो, येईन चहा तर चहा पाहतो. असं झालं तर काल बोलणं, तर पाहतो मग चहाले पुरच्यात असेल तर. मला काही भाजी एवढी आवडत नाही ते, पण येऊ दे चंदाले, काय करतो मी विचार. तू सांग ना, तू कायसाठी आली? तुम्ही विचारता का कायले आली? विचारत नाही मी तुले, तसं काही नाही. काम आहे का बा कोणतं ते विचारून राहिली तुले. येऊ द्या ना, सांगतो मी चंदाला, ते येऊ द्या एकानंच सांगतो. अगं सांग ना काय आहे तर, कशाला अशी तू याच्यामध्ये ठेवते? सांग ना काय आहे तर, माझं मन हे होऊन राहिलं. तुमचं मन हे होय का काही होय? येऊ द्या चंदाले, दोघीलाही सांगतो. आली चंदा? हे चंदा लवकर. लवकरच तर आली. काय म्हणता लवकर येऊन ये, पद्मा काहीतरी सांगणार आहे. तुम्ही काहून उभ्या झाल्या? बसा ना. हे सांग काय सांगायचं आहे तर मग बसतो. इकडेच ये ना चंदा. सांगू का? सांग, नाही तर नको सांगू. सांगू का लावलं? सांगतही नाही किती वेळची. हे पा, आज का नाही मी गेलती शाळेत. काय पद्मा वहिनी ॲडमिशन केला का तुम्ही नवीन? हे पाय मजाकीची गोष्ट नाही आहे, चांगल्याने ऐकून घे. सांगा बाबा. तर मी गेलती शाळेत, तर मी गेली डब्बा घेऊन पहिली यायचा, तर जेवाची वाट पाहून राहिले होते. तर मी म्हणते मला जेवाची भूक बी लागली न चहा बी नेऊन द्यायचा आहे. म्हणलं कुठे नेऊन द्यायचा आहे चहा? तर म्हणते शाळेत नेऊन द्यायचा आहे, शाळेतला आज चपराशी नाही आला. तर मग मला वाटलं द्या, म्हणलं मी नेऊन देतो, तुम्ही जेवण करा. तर त्यालाही वाटलं कायच्या डोक्यात काही किडा फिरला, पण तसंच काही होतं. मलाही वाटलं एकदा जाऊन पाहू दे शाळेत, दिसते का मॅडम गिडम. मग मी चहा घेऊन गेली, तर मला कोणीच नाही दिसलं. मग एक नवीन सर होते, त्याला विचारलं मी. मग त्यानं मग आजचा चहा घेतला आणि मी वापसच येऊन राहिली होती. तर तेवढ्यात मला हसण्याचा आवाज आला. मागं पलटून पाहतो तर महादेव सर, दिनेचे बाबा आणि ते नवीन मास्तरीन येऊन राहिले होते तिकडून, तर दुसऱ्या गेटमधून. मी पलटली. मग ते बोलले माझ्यासोबत, दिनेचे बाबा कुठं आल्या वहिनी? तू चढ उतार करून नको सांगू, डायरेक्ट सांग काय झालं. सांगायचं लागेल ना पहिलेपासून, तुम्ही काय म्हणता ऐका मग. तर मग मी म्हणलं कुठे गेलते तुम्ही इकडे? तुम्ही कुठे आल्या म्हणे वहिनी? मी म्हटलं काही नाही, मी चहा घेऊन आले. तुम्ही कुठे गेलते? तर ते दांदर दुंदर झाले. म्हणते मॅडमचं डोकं दुखत होतं, तर मॅडम कॉफी प्यायले नेलते मॅडमले बाहेर टपरीवर. याच्यात काय झालं? नेलं तर नेलं कॉफी प्यायले. मला सांग चंदा, का शाळेत दुसरे मास्तर नाही का? 4-5 आहे ना आणखीन. तर हेच सर कसे नेलं बा? नेलं तर नेलं. आणि मला यायनं सांगितलं चहा नाही म्हणे, आणि 2 जण कॉफी पिते म्हणे. तर ती नवीन मॅडम कॉफी पिते म्हणे, चहा नाही पित म्हणे. तर मी म्हणलं दुसरा कप कोणासाठी? तर मग काही मला माहीत नाही. मग मी नेले 2 कप कॉफी. मग मी प्रश्नच विचारला तसा. कोणता प्रश्न विचारला? मी विचारलं सर कुठे आले? तर म्हणते कॉफी घेऊन आले. हां, तुम्ही पण कॉफी पिता का? म्हणलं नाही, मला याईनं 2 कप कॉफी दिली, मॅडम पिते. तुम्ही लावली का म्हणलं सवय कॉफीची? तर सर मग कसे ते
दिनाचे बाबा थोडेसे कन्फ्युजले आणि झाले आणि म्हणते हो हो मॅडम म्हणत होती या चांगला वाटते पण मला चहाच आवडते, तर मॅडमसोबत मी बी कधी कॉफी पिऊन घेतो. मग मला एक सांगा का मी काही हातची बडाकी नाही लावून राहिली ही गोष्ट, तर तुम्हाला असं वाटत नाही का विचार करण्याला एक बा सर माहीत आहे मला चांगले आहे, दिनेचे बाबा साधेसुधे चांगले माणूस आहे, पण ते मॅडम जर थोडीशी असन चालू तर माणसाची जात काय लागते पिघलाले, म्हणून म्हणतो आता कॉफी पाजून राहिली. आणखीन काय म्हणते ना काय नाही का बाकीचे सर कुठे गेले, आणि नेऊन द्यायची गोष्ट स्टेशन याच्यावर तिनंच म्हणली. मी म्हटलं का मॅडमला तुम्ही कशी ओळखता म्हणे, मी सांगितलं मी भेटली होती तर सांगे मॅडम का तुम्ही मॅडमला सोडायला जाताना घ्यायला येता, म्हणजे मी कुठं घ्यायला आलो सोडायला आलो म्हणते. मॅडम चुपचाप राहिली पण याच्यात तुम्ही काही म्हणाल, आता शांता काकूले सांगितलं पण याच्यात काय नवीन वाटते असं, गेली म्हणून शांता काकू तर म्हणून गेल्या म्हणून काय झालं म्हणून आतापर्यंत नाही दिलं म्हणून कधी लक्ष, तर काय याच्यात तथ्य तर काही दिसत नाही असं गोष्टीत. तुम्हाला ना तथ्य नाही दिसत, जे करायचं आहे ते करा, मला सांगायचं काम होतं. मी हुशारकी केली, मी डायरेक्ट शांता काकू गेल्यापेक्षा म्हणलं इथं सुनीता वहिनीपाशीच सांगतो, तर तूही भेटली तुलाही सांगितलं. तथ्य नाही म्हणतो तू चंदा, पण विचार कर का मॅडम जर नवीन जर चालू असली तर आहे ना तसं पद्माच्या गोष्टीत काही चूक नाही आहे. आणि शांताबाई तर माहिती आहे आमची साधीसुधी, कायच्यावरच विश्वास नाही ठेवत, पण मग विचार करणारी एक आहे ना थोडीशी गोष्ट. हो तुम्ही म्हणता याच्यात बी आहे तथ्य, आता नवरा एवढे दिवस बाहेर राहते, आता मला त्याचं काही माहीतच नाही राहत, पण आता आपल्या डोळ्यात देखत जर वाटत असन तर आहे म्हणा, विचार करण्यालायक आहे थोडं. मला असं वाटते तुम्ही कोणताही प्लॅन करून एखाद्या वेळेस शाळेकडून चक्कर मारा शांता काकूला घेऊन, असं नका सांगू का आपण पाहायला चाललो काही चाललो, असा काहीतरी प्लॅन बनवा. प्लॅन 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 माझं डोकं एका जागी चाललं आहे, सांगू का काय आहे तर. काय म्हणतो चंदा तुझं डोकं काय म्हणते? शाळेकडे चक्कर मारायचं आहे ना, तर मग डोकं चालते तिथं आहे खूप तरोड्याच्या भाज्या, सरले काय समजते शांता काकूला घेऊन तिथंच जाऊ आपण. आणि काय म्हणून दिनाचे बाबा कधी तर नव्हती आली म्हणते इकडे ना, आज कशी आली म्हणून ना भाजी घ्यायला इकडे तरोड्याची, थोडं तुझ्या भाजी खाऊ खूप पोट खराब झालं म्हणून आणि तू इकडे आली का म्हणून. हो ह्या प्लॅन फेल होऊ शकते, पण आपण तर जाऊ शकतो ना, त्याली नाही नेऊ मग. हो चंदाचं बरोबर आहे, थांबा विचार करू दे आणखीन काय करायचं आहे तर. पद्मा तू काही आता जाऊ नको शांता काकूच्या घरी, कुठं काही सांगू नको, पहिले विचार करू दे आणि मग शांताबाईले थोडंसं प्रूफशीट सांगा लागेल. करा विचार तुम्ही, येतो मग मी. येत नाही का मग भाजीले? नाही नाही मला काही आवडत नाही ते भाजी, आनंद तुम्ही करा तर देऊन द्या थोडीशी, येतो मग मी. आता बघा कसं वाटते सुनीता कर विचार. हे पद्मा काय खरंच बोलत असन का सुनीता वहिनी? मला तर काही भरोसाही नाही हिच्यावर. आता हिनं गावात फिरवलं नाही पाहिजे, आपल्या पैसे सांगते, हिचं तर पोटात पसते का आणखीन दुसरीकडे सांगन ते, म्हणून हे बी हिचं फैलवणं बंद करायला लागेल ना. हो तुमचंही बरोबर आहे, याच्यावर काही ना काही मार्ग काढायच लागन. एक तर शांता काकूले सांगून पद्माचं तोंड बंद करायला लागन, आणि गोष्टीत काही तथ्य असन पद्माच्या तर ते मॅडमचं तोंड बंद करायला लागन, काही ना काही तर करावंच लागन. हो गोष्ट काही पद्माच्या तोंडची चांगली नाही आहे, खरं जर असन तर काही ना काही जास्त लागन. कर विचार, आता करू विचार काय होते तर. सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटते तर, की आम्ही पद्मावर विश्वास करू की काय करू सांगा तुम्ही, आणि लाईक करा सबस्क्राईब करा.